या आंदोलनाचं स्वरूप असणार आहे अशोक स्तंभापासून सुरुवात होऊन ते कलेक्टर कचेरीपर्यंत जाणार आहे आणि कलेक्टरांना निवेदन देणार आहे। त्यात समाजाच्या सर्व प्रमुख संस्था आणि प्रमुख पदाधिकारी हे सामील असतील। त्याशिवाय संपूर्ण जैन समाज जो नाशिकचा जैन सकल समाज आहे तो सुद्धा त्या आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहे। काय आपली आता मागणी असणार आहे? आमच्या प्रमुख मागणी या मोर्चात एकच आहे की HND हा जो विषय पुण्यात जो सुरू आहे त्याच्यावर जे कोर्टाने स्थगन आदेश दिला आहे किंवा धर्मदाय आयुक्तांनी जो स्थगन आदेश दिला आहे त्या स्थगन आदेशाच्या व्यतिरिक्त आम्हाला तो सौदाच मंजूर नाही आहे। तो सौदा कॅन्सल व्हावा, तो सौदा रद्दबातल व्हावा यासाठी आम्ही हे निवेदन देणार आहे आणि सरकारने आणि प्रशासनाने या गोष्टींची नोंद घेऊन आणि जनभावना लक्षात घेऊन कृपया हा सौदा कॅन्सल करण्याची भूमिका घ्यावी। नाशिक शहरातील संपूर्ण जनसमुदाय आपलं जैन समाजाचा आणि आणखी कोण कोण उपस्थित राहणार आहे? नाशिकमधील काही राजकीय क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारीही या गोष्टीसाठी उपस्थित असणार आहे, पण ते ज्याच्या त्याच्या इच्छेवरती आम्ही त्यांना स्वतःहून काही हे केलं नाही, पण ज्याची भावना आहे त्यांनी स्वतः यावी। तुम्हाला कोणाकोणाचा पाठिंबा मिळाला तसा पाहायला गेलं तर राजकीय क्षेत्रातून 3-4 पक्ष जे आज विरोधात आहे त्या पक्षांचाही आम्हाला पाठिंबा भेटला आहे, पण काही गोष्टींमुळे त्यांचे नाव नाही घेत आहेत म्हणून नाव नाही घेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।